आमच्या घरचे जातात तिथं वॉचमॅन केले, मग तिथं आंबे येतं, मग तिथून कानी थोडीशी त्या माणसाने लिंबून आमच्या घरचे बी घेऊन आले तर गोटी आंबा होता, मग मी फोडले तर फुटल्या जायना का सांगू तुम्हाला. इकडं काही मेळ नाही, तिकडं वाक फोडायची फोडायची ते राहते सुरी राहती टचट फोडायची. तर मग इथं हात दुखत होता, एक एक फोड जात दुखत जायची, म्हणजे गावाकडे हे लोखंडाचे तर मग त्यानं पोट्यानं म्हणजे माप होतं त्याचं अर्धा किलोचं माप होतं, त्यानं फोडत होती. हात दुखत होता, उभी राहत होती, हात दुखत होता. मग खाली टवाल घेतला होता, त्यात फोडत होती, त्यावर कोणी नव्हतं फोडत, मग मीच फोडले वजे. तर मग आमच्या घरचे मला डबल आणतात. म्हणलं नका बाबा आता का नका, माकून का पूर्ण होत नाही. मग म्हणलं करू दे बेवडा. तर बस जा डबल फोड, बस जा डबल फोड जातो. किती होते? 15 होती गोटी 15 होती. तर मग वजे आणले फोडत नाही, त्यानं कसं बी हाताला नेट देऊन. गावाकडं पाटी राहते, ते आंबे फोडायची पावशी राहते, इकडं काय मिळे. मग चला वजे फोडत बसली तर एवढे आंबे मी फोडत आणले. माझ्या बहीण भावांनो शेवटपर्यंत हे पहा. खार म्हणतात आमच्या इकडे, तिकडे लोणचं म्हणतात, आमच्या इकडे खार म्हणतात. खार पहा. आणि कढईला सांगतो की लोणचं मी घातलेलं थोड्याचं ते पहा, म्हणजे बरसातीसाठी नाही, आताची खासाठी थोडं. तर पावशेर आणले ते चांगले होते. इकडं काय मोहऱ्या नाही, गावाकडं आमच्या लय स्वस्त भेटतात, इकडं काय मोहऱ्या स्वस्त भेटत नाही, महाग भेटतात इकडं मोहऱ्या. तर मग पावशेरानं लावल्या तर मग कसं की आंब्याले ते तेवढ्या काय लागत नाहीत. म्हणलं राहतात घर म्हणून तशाच. तर मग कापा आता इथं मॅकाने याच्यात हळद टाकली मीठ टाकलं, म्हणजे ते घेतलं घालून, म्हणजे ते मिठानं संध्याकाळनं घेतलं. कसे आंबे पाहिजे खराले तर हे जरा तिकडे जरा त्यानं त्यात हे टाकलं, हळद टाकली आणि मीठ टाकलं, कालवली. तर मग ते संध्याकाळी लगेच मी म्हणजे चांगले कचाडे तर 10-15 आंब्याचा गोटी आहे ना, तर 15 आंब्याचा आहे. तर पहिलं घेतले मी मोहऱ्या घेतल्या, त्यात फक्त पाणी हळद आणि मीठच टाकलं होतं. मग इथं मोहऱ्या घेतल्या, तर मग ह्या पाणी ते आणल्या. तर मग भाजायचं कसं म्हणलं, ते कसं म्हणलं करपून टाकलं चांगलं म्हणून काय केलं ते म्हणलं भाजले ते. आणि मग कानी इथं आणले तर ते हे इथं टाकून राहिले. मग त्याच्यात कानी तेल टाकायचं राहिलं बरं का. तेल काय टाकलं नाही अजून, फक्त कानी तेल काय केलं मी तपवलं आणि नेऊ दिलं, थंडगार केलं. ते खारकाने हे नसते, सडत नसते, आणि गरम टाकलं तर खार सडून जाते त्याच्यामुळं. आता इथं कानी काढून घेतलं. तर याच्यावर मोबाईलवर पिवळं दिसत नाही, आता पिवळं जरच खार झालेला आहे. पण इतर कानी मोबाईलवर म्हणलं पांढरच, काय माहिती काय झालं तर काय माहिती, तर असंच होऊन येते. तर मग तुम्हाला आवडला का, कसा वाटला तुम्हाला खार केलेला लोणचं आणि खार. तिकडे लोणचं कळते, तिकडं खार, आमच्या इकडं खार म्हणतात. तर फक्त तेल टाकायचं राहिलं, त्याच्यात कानी लसूण टाकायचं राहिलं आणि मेथी टाकायची राहिली. आता ते सकाळी थोडं टाकून असं आम्ही बनवतो. आम्ही चटणी नाही काय नाही टाकत. मग युकान चटणी टाकली तर आमच्याकडून ते खार बासते ना. आमचं हे 12 महिने राहिला ना, असा खार चढत नाही. फक्त कानी मेथी, लसूण, मीठ जास्त टाकायचं. मिठानं खार चढत नाही. तो कानी म्हणजे असं हे राहते, फोडती आटवून घेते म्हणून खराब होत नाही. तर मग आता आम्ही सध्याचाच केला. आता पुढे आणू, पुढे आंबे आणू, मस्त फोडून मोठी भरणी त्यात भरून ठेवतो. सध्या कसं भरून ठेवायचं, प्लास्टिकच्या भरणीत भरून ठेवायचं. तर तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून
माझ्या बहीण भावाला सांगा. तर गोटी होती ते भरणीत गोटी 15 आंबे होते, 15-20 आंबे होते गोटीचे. नवे आंबे आणले त्याचा मग झाला गोटी आम्ही होती तर खार करून बारीक भरणीत भरतो. आपल्या पण हे खाले गोळ्या राहतात त्याच्या पखाण्या गोळ्या राहतात तेवढ्यालाच आंबे होते. आता इतकं त्याच्यामुळे उरलं हे मग असलेली ना इतकं ते ठेवून देतो आम्ही आंब्याला ते विसरून देतो. एवढा दुसऱ्या कशाला घराले. टाकायचं मग काय आता एका या पण मग भरून तुमच्या तोंडाला पाणी किती सुटलं का तांब्याले या मग खाले खार नवरीचं लोणचं म्हणतात बर्थडे इकडं आमच्या इकडं खार म्हणतात. खार घातला का ग बाई? देणार आहे मी. हो ग बाई त्या तर घातला नक्की का माझ्या खार? बहीण भावांना आवडला हो का? ग बाई मी कोणाच्या आपण तोंडाला घातला पाणी पण आमच्या इकडं सुटलं तर भरपूर मग नक्की राहते. सांगा. किती का इथं आले तर इथं घातला होता. किती 15 फाडे घातला होता हा खार. पण आता सध्या टाइम नाही झाला मग माझी खार त्याच्या तोंडाला करायचा. आता ओके. राहिलंय की हे काय पिवळा दिसत नाही. आमचा आता हे मोबाईल ठेवून गेला आता. काळवट दाखवते नाही तर पिवळा जरच झाला पण आमचा पुढच्या मोबाईलच खारासाठी. पांढरा दाखवते.